किंवा चर्च तुमचा अधिकृत आहे की अनधिकृत आहे, पण आजपर्यंत आपण कधीही असं बोललो नाही की बाबा तुम्ही मंदिरांबद्दल ही भूमिका घेताय का. आपण आजपर्यंत असं कधीच बोललो नाही. जर मी काल याच्यापासून गेलो द्वारकापासून तर याच्यापर्यंत बिटको पॉईंटपर्यंत मी गेलो, तर बिटको पॉईंटपर्यंत जाऊपर्यंत मी 10 मंदिर असे पाहिले ज्याची सरकारच्या जागेमध्ये बनवलेले मंदिर आहेत, बांधलेले मंदिर आहेत, पण त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. इकडे मशिदीबद्दल झालं, पण मशिदीच्या समोर असलेलं जे चौकामध्ये मंदिर आहे त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही. आपल्याला कोणत्याही जाती धर्माचा विरोध, कुठल्याही जाती धर्माला आपला नाही, परंतु आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की न्याय हा सगळ्यांना सारखा असला पाहिजे ना. न्याय जर एका मशिदीला वेगळा न्याय, चर्चला वेगळा न्याय, मंदिराला वेगळा न्याय, गुरुद्वाराला वेगळा न्याय, असा त्या न्याय असू शकत नाही. याला न्याय म्हणता येत नाही. जर न्याय असायला पाहिजे तर तो सगळ्यांना समान तत्वावर असला पाहिजे, कारण आपल्या संविधानामध्ये ही भूमिका आहे, संविधानकर्त्यांनी मांडलेली आहे. कुठलाही जात, धर्म, पंथ, उच्च नीच हे बघून न्याय करता येणार नाही, असं आपलं संविधानाचं तत्व आहे. परंतु सिलेक्टेड गोष्टी जवळ घेतात आणि सिलेक्टेड गोष्टी पाहून त्याच्यावर जर सार्वजनिकरित्या प्रक्षोभक अशी भाषणं दिलं जातात, तर आपणही, समाजानेही हा विचार केला पाहिजे की आपण अशा लोकांना निवडून देतोय किंवा आपण अशा सरकारला पाठिंबा देत आहोत की जे सरकार आपल्याच डोळ्यावर उठलेलं आहे. आपणच निवडून दिलेलं सरकार नाही, बाहेरच्या थोडं निवडून दिलेलं, आपणच निवडून दिलेलं सरकार आहे. आणि असं काही नाही की आपण फक्त एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करतो, असं काही नाही.